नीट पेपर फुटी प्रकरणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्ली, मुंबई, महाराष्ट्रासह देशभरामध्ये तब्बल 26 दिवस पेटलेल्या आंदोलनाच्या वणव्यानंतर अखेर काल प्रधान यांनी राजीनामा दिला। तरुणाईच्या बुलंद आवाजाला न्याय मिळाला। या विजयाचा प्रचंड जल्लोष आज 26 जुलैला दादर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती होणार आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये तरुणाईच्या एकजुटीचं दर्शन यावेळी घडणार आहे। सकाळी 10 वाजता शिवतीर्थावरील वीर सावरकर मार्गावरती हा कार्यक्रम होईल। सोनम वांगचुक आणि कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरामध्ये आंदोलनाचं रान पेटलं होतं। अखेर या लढ्याला यश आलंय। या पार्श्वभूमीवरती आज तरुणाईचा शिवतीर्थावरती प्रचंड जल्लोष होणार आहे। तर दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर ठाकरेंनी मुंबईमध्ये या सभेचं आयोजन केलेलं आहे। आंदोलनासमोर केंद्र सरकार नमलेलं आहे आणि त्याचमुळे मुंबईमध्ये या सगळ्याचं आज सेलिब्रेशन केलं जात आहे। मुंबईतल्या शिवाजी पार्क इथे या सेलिब्रेशनचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दोन्ही ठाकरे बंधूंच्या उपस्थितीमध्ये अभिनंदन सभा ही आयोजित करण्यात आलेली आहे। या सभेमध्ये आता दोन्ही ठाकरे बंधू नेमकं काय बोलतात याकडे लक्ष असेल। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावरून सूरज सावंत, त्याचबरोबर मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळून निलेश बुधावले आणि त्यानंतर मोर्चाच्या स्थळावरून म्हणजेच सावरकर मार्ग ज्या ठिकाणी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणावरून अजय माने आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मी सुरुवातीला सूरज सावंत यांच्याकडे जाते। सूरज, सध्याचं तिथलं वातावरण काय आहे आणि साधारणपणे कधीपर्यंत दोन्ही ठाकरे बंधू स्मृतिस्थळावर दाखल होतील? नक्कीच 10:30ची वेळ ही या सभेची देण्यात आलेली आहे आणि वीर सावरकर स्मारकाच्या अगदी त्याच मार्गावरती हा संपूर्ण सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आता ह्या सभेला होणारी गर्दी लक्षात घेता, कारण मागच्या आठवड्याभरात ज्यावेळी कॉकरोच जनता पार्टीने दादर शिवाजी पार्क परिसरात केलेलं आंदोलन पाहता होणारी गर्दी ही मोठ्या प्रमाणात आहे। विद्यार्थी असतील, त्यांच्यासोबत असलेले त्यांचे नातेवाईक, पालक हे देखील या संपूर्ण सभेत मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत। त्याचबरोबर ती दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र एका स्टेजवर एका व्यासपीठावरती असणार असल्या कारणाने होणारी गर्दी ही मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या अनुषंगाने संपूर्ण जर आपण पाहिलात तर हा मार्ग जो वीर सावरकर मार्ग आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त हा ठेवण्यात आलेला आहे। जवळपास एक ॲडिशनल CP, त्याच्यानंतर 3 ते 4 DCP यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 600 पोलीस हे या ठिकाणी संपूर्ण कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भात ठेवण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर गणेश मंदिर या ठिकाणी पोलीस हे मोठ्या प्रमाणात जमलेले देखील पाहायला मिळतात आणि त्यांची त्या ठिकाणी तुकडीनुसार त्यांची जी बंदोबस्ताची जागा आहे ही निश्चित करण्यात येते। तर दुसरीकडे सर्वप्रथम या सभेच्या पूर्वी दोन्हीही ठाकरे बंधू हे याच ठिकाणी म्हणजेच बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या ठिकाणी येणार आहेत। त्या ठिकाणी त्यांना अभिवादन करून नंतर पुढील सभेचा कार्यक्रम हा सुरू होणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे जवळपास 10च्या सुमारास दोन्हीही बंधू हे या ठिकाणी येतील, अभिवादन करतील आणि त्यानंतर त्या सभेच्या ठिकाणी ते जाणार असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे कुठेतरी ही जी लढाई होती या लढाईमध्ये पहिल्या दिवसांपासून दोन्ही ठाकरे म्हणजेच राज ठाकरे आहेत आणि उद्धव ठाकरे आहेत यांनी या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला होता आणि त्यांचा आवाज आणखी बुलंद करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला होता आणि त्यालाच कुठेतरी यश मिळालेलं आहे आणि त्यामुळेच आज ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे। खरं तर कालपर्यंत सिद्धिविनायक ते शिवाजी पार्क अशी रॅली होती, मात्र काल धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर या संपूर्ण जो मोर्चा होता हा रद्द करून त्याला सभेचं स्वरूप देण्यात आलेलं आहे आणि कुठेतरी विद्यार्थ्यांचा जल्लोष हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। नक्कीच सूरज, तुम्ही सांगताय त्याप्रमाणे साधारणपणे 10-10:30ला ही सभा सुरू होईल। मी निलेश बुधावले यांच्याकडे जाते। निलेश, ज्या पद्धतीने सूरज सावंत यांनी आत्ताच माहिती दिलेली आहे, दोन्हीही ठाकरे बंधू हे 10-10:30च्या दरम्यान त्या ठिकाणी पोहोचतील, त्यामुळे एकूणातच हा कार्यक्रम नेमका कसा पार पडणार आहे, काय स्वरूप असणार आहे?
आकांक्षा खरं तर आज सुट्टीचा दिवस आहे, आज रविवार आहे आणि त्यामुळं या आंदोलनामध्ये येणाऱ्यांची संख्या ही उपनगरांमधून आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरामधून ही मोठी असणार आहे आणि त्यामुळंच काही वाहतुकीत बदल देखील करण्यात आलेले आहेत. मी सध्या मीनाताई ठाकरे पुतळा परिसरामध्ये आहे आणि या परिसरामधून आता काही बॅरिगेट जे आहे ते लावण्यात आलेले आहेत. हा संपूर्ण रस्ता जो आहे हा दादर स्टेशनकडून शिवाजी पार्कच्या दिशेनं जाणारा रस्ता आहे आणि त्यामुळे हा संपूर्ण रस्ता जो आहे तो थोड्या वेळात खाली करण्यात येईल. या ठिकाणाहून मोठ्या गाड्यांना जी आहे ती बंदी करण्यात येणार आहे आणि त्यासाठी बॅरिगेटची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे. समोर पोलीस मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहेत आणि अशा पद्धतीनं बॅरिगेट्स जे आहेत ते या संपूर्ण परिसरात लावण्यात आलेले आहेत, जेणेकरून आंदोलनाच्या दिशेनं जाताना मोठ्या गाड्या जाणार नाहीत आणि ही पूर्णपणे वाहतूक जी आहे ती बंद करण्यात येईल. आज ठाकरेंचा खरं तर मोर्चा आयोजित करण्यात आला होता, तिरंगा रॅली होती, मात्र आता ही जल्लोष मोर्चामध्ये याचं जे आहे ते रूपांतरण करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं शिवाजी पार्क मैदान आणि आसपासचा परिसर या ठिकाणी मोठ्या संख्येनं आंदोलक जे आहेत, जल्लोष करणारे जे लोक आहेत ते येतील. याच्यामध्ये जेनजींची संख्या असतील ती मोठी असेल, तर सर्वसामान्य मुंबईकर हे देखील मोठ्या संख्येनं असणार आहेत. साधारणपणे जी सूत्रांची माहिती आहे त्यानुसार 11:30 ते 11:45 दरम्यान ठाकरे बंधू जे आहेत ते मोर्चाच्या ठिकाणी, या आंदोलनाच्या ठिकाणी येतील, स्टेजवर येतील आणि त्या ठिकाणी प्रमुख नेत्यांची केवळ भाषणं होणार आहेत. याच्यामध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे भाषण करतील आणि जर महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षातले काही महत्त्वाचे नेते जर त्या ठिकाणी आले तर ते देखील आपल्याला त्या ठिकाणी भाषण करताना दिसतील. मात्र आज प्रमुख लोकांचीच भाषणं होणार आहेत आणि याच्यामध्ये नेमकी काय पुढची घोषणा केली जाते, खरं तर हा सर्वस्वी निर्णय हा ठाकरे बंधूंना दिपके यांच्यावर सोडलेला आहे. त्यामुळं दिपके नेमकी पुढची भूमिका काय घेत आहेत, कारण सध्या अनेक जे आंदोलक आहेत त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहेत. यासोबतच आंदोलकांचं हेही देखील म्हणणं होतं की सिस्टीममध्ये बदल झाला पाहिजे. त्यांच्या संदर्भानं काही पुढचं पाऊल उचललं जातं आहे का? राज्यामध्ये TET घोटाळा देखील मोठ्या प्रमाणात गाजला, त्यामुळं राज्यातले जे शिक्षण मंत्री आहेत त्यांच्या बाबतीत काही निर्णय होतो का, त्यांच्या संदर्भानं काही बोललं जातं आहे का, हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. मात्र सर्वस्वी पुढचा निर्णय हा दिपकेंवर असणार आहे. त्यामुळे दिपकेंच्या भूमिकेनंतर ठाकरे बंधू आपली पुढची भूमिका त्यामुळे दिपकेंची भूमिका नेमकी आता काय असणार हे देखील पाहावं लागेल. यानंतर मी मिकी घई यांच्याकडे जाते. राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेरून मिकी घई आपल्यासोबत जोडले गेले आहेत. मिकी, तिथलं सध्याचं नेमकं वातावरण काय आहे? कारण राज ठाकरे आता नेमकं या सभेमध्ये काय बोलतात याकडे सगळ्यांचा नजरा लागलेल्या आहेत. राज ठाकरे साधारणपणे किती वेळामध्ये बाहेर पडतील? सध्याचं वातावरण काय आहे? अगदी जर आपण बघितलं तर पत्रकार परिषदेमध्ये देखील राज ठाकरेंनी अर्थातच भाजपवर ज्या पद्धतीने टीका केलेली होती आणि त्यानंतर आजच्या या सभेकडं, आजच्या या जल्लोष या ठिकाणी राज ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आपण जर आत्ता बघितलं तर राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त आहेत. जवळपास 10:30 वाजता ते घराच्या बाहेर निघतील आणि त्यानंतर ते या ठिकाणी मैदानावर येतील, जिथं हजारो विद्यार्थी आत्तापासून जमायला सुरुवात झालेली आहे. सध्या जर मी तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवतो, पलीकडं बघितलं तर शिवाजी पार्क आणि पोलीस बंदोबस्त आपण बघू शकतो, जिथं हळूहळू हे मुलं जमायला सुरुवात झालेली आहे. आणि पुढं जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे. या ठिकाणी बॅरिगेड्स लावण्यात आलेले आहेत, कारण आपल्याला आज अंदाज आहे, जसं निलेश सांगत होता, आज सुट्टीचा दिवस आहे, रविवार आहे आणि त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात जेनझीज जे सगळे स्टुडंट्स आहेत, युथ आहे, तो आजूबाजूच्या परिसरातून या ठिकाणी येतोय. त्यामुळं पोलीस बंदोबस्त आपण इथं बघू पहिले कशा पद्धतीने किती मोठ्या प्रमाणात पोलीस या ठिकाणी पोहोचत आहेत. काही जेनझीज माझ्यासोबत आहेत, ते खूप लांबून लांबून येत आहेत, फक्त मुंबईतील लोकच नाही तर बाहेरून देखील. माझ्यासोबत सध्या एक मुलगा आहे, जेनझी आहे. दादा, कुठून आलाय तू आणि काय वाटतं एकंदरीत या सगळ्या आंदोलनाला पाहून? मी प्रॉपर छत्रपती संभाजीनगरमधला आहे आणि मी कालच दिल्लीवरून आलो आहे या मोमेंटसाठी. कालचं आमचं दिल्लीतलं मोमेंट संपलेलं आहे आणि आम्हाला सक्सेससुद्धा भेटलेला आहे. आम्ही तिथे पहिल्या दिवसापासून होतो ॲट द एंड कालपर्यंत, आणि आमचा मोठा हा होता की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सोडणार नाही. आणि आमच्या मागण्याही पूर्ण झालेल्या आहे आणि आम्ही काल मागण्या आमच्या पूर्ण झाल्यामुळे आम्ही काल इथे. आज तुम्हाला शुभेच्छा. अर्थात अशा पद्धतीने छत्रपती संभाजीनगरवरून हा इथं आलाय. मी दाखवतो तुम्हाला पोलीस बंदोबस्त. हा सगळा पोलीस बल या ठिकाणी आज सकाळी त्यांची खरं तर अटेंडन्स हाजरी घेतली जाते आणि त्याच्यानंतर त्यांची डिप्लॉयमेंट या ठिकाणी ठरत असते. अशा पद्धतीने आपण बघितलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलीस बळ या ठिकाणी बोलवलं आहे, कारण मुंबईतील मोर्चा देखील ज्या पद्धतीने गाजला होता. त्यानंतर आता मी तुम्हाला पलीकडच्या बाजूला युवक दाखवतो. हे सगळेजण या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे आणि अशा पद्धतीने मोठ्या संख्येने हे सगळे लोक हातात तिरंगा घेऊन. ताई, शुभेच्छा या ठिकाणी आज या ठिकाणी मिळत आहेत आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने एक मोठं यश आलेलं आहे या आंदोलनात.
हो, चांगलं यश आलेलं आहे आणि त्यासोबत आपल्या आनंदाला राज ठाकरे साहेबांची आपल्याला सोबत भेटली आहे, त्यामुळे आनंद दुप्पट तिप्पट झालेला आहे. बरं, सगळेजण कुठून कुठून आलात, कसे आहेत? आम्ही अंबरनाथवरून आलोय खास. अंबरनाथ बोरीवलीवरून आलो मी. बरं, हे सगळे बाहेरून म्हणजे यायला सुरुवात झाली. ताई काय वाटतं एकंदरीत आज नक्कीच, हो. शुभेच्छा दिल्या जातात, जल्लोष म्हणजे अर्थात अगदी यशानंतर नक्की तुम्ही धडा शिकवला ज्याप्रमाणे सांगताय त्याप्रमाणे हळूहळू गर्दी त्या ठिकाणी होतीये. मी अजय माने यांच्याकडे जाते. अजय माने सुद्धा ज्या ठिकाणी हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे, सभा ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी अजय माने आमचे प्रतिनिधी आहेत. अजय, तिथे नेमकी कितपत गर्दी आहे, लोक जमायला सुरुवात झालेली आहे का? आणि तुमच्या मागची दृश्य आम्ही पाहत होतो, हळूहळू लोकांची गर्दी ही वाढताना दिसतीये, त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत? आकांक्षा, मी जिथे उभा आहे त्या माझ्या मागची दृश्य अत्यंत बोलके. खरं तर ह्या ठिकाणी हा संपूर्ण विजयोत्सव साजरा केला जाणार आहे. तरुणाई सोबत अगदी वयोवृद्ध माणसं सुद्धा ह्या ठिकाणी जो आहे तो आनंदोत्सव साजरा करताना पाहायला मिळतात. 24 जुलैला सुद्धा हे काका ह्या ठिकाणी असाच झेंडा घेऊन त्याच ताकदीने उभे होते आणि आताही ही सगळी मंडळी आहेत. काका, कुठून आलेला आहात, काय भावना आहे, देशाचा तिरंगा तुम्ही फडकवता? मी नालासोपारवरून आलो आहे, पण हे त्या प्रधानी राजीनामा दिलेत नाही. हे तरुण पोरांनी राजीनामा घेतले आहेत आणि कॉन्फिडन्स वाढवायला आलो आहे जनतेचा. त्यांच्यासोबत तुम्ही सगळे उभे आहात, काय भावना आहे? खूप चांगलं वाटतंय. याच्या पहिले सरकार कशाला उत्तर द्यायची नाही, आता स्टुडंटनी असं दाखलं झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए. पाहिलं तर अत्यंत उत्साह जो आहे तो ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. दुसरीकडे आता राजकीय मंडळी जी आहे ती ह्या ठिकाणी येऊ लागलेली आहे. खरं तर ह्या ठिकाणी जो भाषणासाठी जी ट्रॉली लागणार होती ती जी आहे ती नुकतीच दाखल झालेली पाहायला मिळते आणि त्या पार्श्वभूमीवर ही सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहे. साईनाथ दुर्गे आपल्यासोबत आहेत. साईनाथ जी, ट्रॉली लागलेली आहे, तुम्ही 24 जुलैपासून त्याच्या आधीचा रविवारचा 20 तारखेचा कार्यक्रम आणि आजचा 26 जुलैचा 7 दिवसात सुरू झालेले हे तिसरा कार्यक्रम आणि राजीनामा. कार्यक्रम नाही, आंदोलन. हे विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी हे उभं राहिलेलं आंदोलन. असं मला असं वाटतं बरेच वर्षानंतर भारतात युवा शक्ती दिसलेली आहे आणि याच्यामध्ये आदित्यजी ठाकरे असतील, अमितजी ठाकरे असतील, सर्वांनी हाक दिली आणि युवकांच्या पाठीशी उभी राहिले आणि आज याचा विजयी जल्लोष इथे आज साजरा होणार आहे. आपण जर पाहिलं तर जसं यांनी म्हटलंय विजयी जल्लोष साजरा केलाच जाणार आहे, पण या विजयी जल्लोषावर अगदी बारकाईने लक्ष असणार आहे ते म्हणजे मुंबई पोलिसांचं. या संपूर्ण गर्दीला कुठेही गालबोट लागू नये त्यासाठी पोलीस प्रशासन जे आहे ते सकाळपासूनच या ठिकाणी तैनात आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या तुकड्या ज्या आहेत त्या तैनात करण्यात आलेल्या आणि त्यासोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने प्रत्येक विधानसभेच्या अनुषंगाने 20-20 समन्वयक या पोलीस प्रशासनासोबत असतील आणि त्यांच्याकडून विशेष अशी नजर जी आहे ती ह्या संपूर्ण आजच्या गर्दीवर आणि नियंत्रणावर ठेवली गेलेली आहे. प्रत्येक परिसरातून जे ते गाडी जाण्याचे जे रस्ते आहेत ते फक्त एकमार्गी करून ठेवलेले आहेत. पुढचा संपूर्ण परिसर जो आहे तो बंद करण्यात आला. त्यामुळे हा जो आहे तो मुख्य रस्ता असणार आहे, ज्या रस्त्यावर आजचा संपूर्ण मोर्चा किंवा हा विजयोत्सव जो आहे तो साजरा केला जाणार आहे. आताही आपण जर पाहिलं तर प्रत्येक चौकात जे ते पोलीस उभे आहेत आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तरुणाई जी आहे ती दाखल झालेली पाहायला मिळते. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. देशाचा क्रिकेटची जी जर्सी आहे जी आपण प्रत्येक मॅचला घालून बसलेलो असतो ती घालून तू बाहेर पडला, काय भावना आहे? ते आज आम्ही काय हिंदू नाही, मी मुस्लिम आहे, तौफिक काझी. आज आम्ही काय हिंदू नाही, काय मुस्लिम नाही, सीख, ईसाई, पारसी, आज आम्ही फक्त इंडियन आहे आणि इंडियासाठी उभे राहिले आहेत. कारण हे लीग कुठेतरी थांबायला पाहिजे. कानून लागू केला पाहिजे की अशा लोकांना अशी शिक्षा झाली पाहिजे की दुसरे लोक यावरून 10 वेळा सोचला पाहिजे की असं नाही करायचं. असं आहे. आपण इंडियन आहे आणि फक्त इंडियन आहे. आपण जर पाहिलं तर फक्त मी भारतीय असं पण म्हटलं जातं आणि घोषणाबाजी, जयघोष या ठिकाणी सुरू झालेला पाहायला मिळते. अनेक तरुणाई या ठिकाणी आलेली पाहायला मिळते. विशेष बाब म्हणजे की जो सावरकर मार्गाचा संपूर्ण मुख्य रस्ता आहे त्या ठिकाणी आता सकाळपासूनच लोक जे आहेत ते दाखल होऊ लागलेले आहेत. अगदी त्यामुळे हळूहळू अजय ही गर्दी वाढतानाच दिसतेय. या सगळ्याच संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेऊ. धन्यवाद सूरज, निलेश, मिकी आणि अजय. आणि देशातील तरुणाईनं आंदोलनातून सरकारबद्दल असलेली भीती घालवली आहे अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी व्यक्त केली आहे. बघूयात. देशपांडे जी आहेत
देशपांडेजी, आज तुम्ही एक टी शर्ट जो घातलेला आहे तो देखील एक वेगळा संदेश देणार आहे. काय सांगायचं आहे तुम्हाला? नाही, मला असं वाटतं त्या टी शर्टवर लिहिलेलं आहे हिटलर का बेटा झुटलर, आणि फोटो कोणाचा आहे हेही तुम्ही ओळखू शकता. या पद्धतीने गेल्या 12 वर्षात देशात हुकुमशाही चाललेली, म्हणजे सरकारच्या विरुद्ध बोलायचंच नाही. बोललं तर तुम्हाला ED CBI लागणार, तुम्ही तुमचे लोक निवडून आणले तर त्यांना आम्ही पैसे देऊन फोडणार, अशा प्रकारची जी सगळी हुकुमशाही चाललेली. मला असं वाटतं या सर्व तरुण मुलांनी देशाच्या मनातली सरकारच्या विरोधात असलेली भीती, सरकारबद्दल असलेली भीती या तरुणांनी घालवली. हा सर्वात मोठा टेक या आंदोलनातून आपण घेऊ शकतो. आणि ठाकरे बंधूंच्या अभिनंदन सभेसाठी शिवाजी पार्क परिसरामध्ये मोठ्या संख्येनं जेनझी आणि सर्वसामान्य मुंबईकर येण्याची शक्यता आहे. यामुळे वाहतुकीत काही प्रमाणात बदल करण्यात आलेले आहेत. शिवसेना भवनाकडून शिवाजी पार्कच्या दिशेनं जाताना आता गाड्यांसाठी बॅरिगेड्स लावण्यात आले. काही वेळामध्ये गाड्यांना प्रवेश बंद केला जाईल. केवळ जल्लोष करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना सोडलं जाईल. यासोबतच पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्यात आलाय. मुंबई पोलीस, राज्य राखीव पोलीस दल आणि होमगार्ड्स यांची सुरक्षेसाठी नेमणूक करण्यात आली आहे. याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. पाहूयात. धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज मुंबईमध्ये शिवाजी पार्क मैदानामध्ये जल्लोष करण्यात येणार आहे. ठाकरे बंधूंच्या वतीनं या जल्लोषाचं आयोजन करण्यात आलं आहे. खरं तर यापूर्वी त्यांना एका रॅलीचं, तिरंगा रॅलीचं आयोजन केलं होतं. मात्र तत्पूर्वीच धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर आज जल्लोष साजरा होणार आहे. त्यासाठी मुंबईमध्ये शिवाजी पार्क परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जेनझी असतील किंवा घराघरातून सर्वसामान्य मुंबईकर येण्याची शक्यता आहे. आणि यामुळेच पोलिसांना देखील खबरदारी म्हणून काही वाहतुकीमध्ये आपल्याला बदल केल्याचं दिसत आहेत. सध्या शिवाजी पार्क मैदानाच्या दिशेनं जी वाहतूक आहे त्या ठिकाणी बॅरिगेड्स करण्यात आलेले आहेत. काही वेळात हा जो रस्ता आहे हा रस्ता देखील बंद केला जाईल आणि केवळ नागरिकांना जाण्यासाठी या ठिकाणाहून रस्ता मोकळा केला जाईल. मोठी गाड्या ज्या आहेत त्या गाड्यांना या ठिकाणी बंदी करण्यात येईल. समोर शिवसेना भवन आहे. या संपूर्ण परिसरातून शिवाजी पार्क आणि त्यानंतर राज ठाकरेंच्या घराच्या दिशेनं अनेक जे आंदोलक आहेत ते त्या ठिकाणी जातील आणि त्या ठिकाणी या जल्लोषामध्ये सहभागी होताना दिसतील. आज मोठ्या संख्येनं हे जल्लोष करण्यासाठी मुंबईकर येण्याची शक्यता आहे आणि यामुळंच ह्या खबरदारी घेण्यात आलेल्या आहेत. ज्या पद्धतीनं मीनाताई ठाकरे पुतळ्याच्या परिसरामध्ये बॅरिगेड्स करण्यात आलेले आहेत, याच पद्धतीनं मागं बाळासाहेब ठाकरेंच्या जे स्मृतीस्थळ आहे त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करण्यात आलेला आहे. समोर आपण पाहतोय या ठिकाणी देखील जे मुंबई पोलीस आहेत ते आहेत, राज्य राखीव पोलीस दल आहेत आणि सुरक्षा जे होमगार्ड्स आहेत यांची देखील या ठिकाणी मदत घेण्यात आलेली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून दखल घेण्यात येते आणि यासाठी मोठा बंदोबस्त देखील जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे. कॅमेरामन रोहित कांबळेसह निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई.